केलेल्या कर्माच्या द्वारा भगवान परमात्म्याच्या चरणाजवळचं वास्तव्य पुढची जागा मनुष्याची निश्चित होत असते। जसं सनातन वैदिक परंपरेमध्ये दोन प्रकारचं पुण्य मानलं जातं, त्यामध्ये एक वैदिक पुण्य आणि एक भक्तीतलं पुण्य। जो काही पुण्याचा ठेवा आपल्याकडे असेल त्याचं व्याज परमेश्वर हळूहळू हळूहळू त्या ठेव्याला देत असतो। मग ते कर्म पुण्यात्मक कर्म असेल तर पुण्याच्या दृष्टीने व्याज मिळेल आणि पापाचं कर्म असेल तर पापाच्या दृष्टीने व्याज मिळेल। असं समजू नका की पाप केलं म्हणजे पाप तेवढंच राहील, पापाला सुद्धा व्याज आणि पुण्याला सुद्धा व्याज। भक्ती साधनच तसं आहे, इथं चांगल्याच गोष्टीला चांगलं मिळत असं नाही, वाईट आलंय वाईट, व्याजाला व्याज, चक्रवार व्याजाने पाप वाढत राहतं माणसाचं। मग ते पाप वाढलं की मनुष्याची गती सद्गती याकरता प्रार्थना करावी लागते। ती प्रार्थना जीवाने करायची आणि त्या जीवाच्या स्वकीयांनी सुद्धा करायची। जीवानं करणाऱ्या प्रार्थनेचा कालावधी संपला वर्षभरामध्ये, पण जेवढं स्वकर्माने मिळवलेलं जीवाच्या पुण्याच्या आधारावरचं कर्म आहे ते आज उपयोगाला येत आहे। पण यदा कदाचित ते पुण्य जर कमी पडलं तर जबाबदारी कुळाचाराची असते, पुतण्यांची असते, मुलाची असते, बायकोची असते। मग त्यांनी काय करावं? श्रद्धया क्रियते तर श्राद्धा, श्रद्धायुक्त अंतःकरणानं आजच्या दिवशीचा विधी करायचा। आणि वैकुंठवासी काकासाहेबांच्या निमित्ताने, तसं काकासाहेबांचं हे कालमरण म्हणता येणार नाही, त्यांना काही वृद्धापकाळाने निधन आलं असं म्हणता येईल। मध्ये त्यांना किडनीचा त्रास झाला, किडनी त्यांची निकामी झाली, परिवाराला गरज असो आई सुखाचे दिवस आले असं म्हणावं आणि काळाने घाला घातला होऊ नये, पण अकाली मृत्यूच्या कालावधीमध्ये वैकुंठवासी काकासाहेब सापडले। मनुष्य किती जगतो यावरती त्याची गती सद्गती नाहीये। खऱ्या अर्थाने मनुष्याची गती सद्गती ही त्याच्या कर्मावर, त्याच्या उपासनेवर अवलंबून आहे। त्यामुळे आयुष्य कमी अधिक असू शकतं, ज्याला जास्त आयुष्य आहे तो पुण्यवान आहे असं तुम्ही म्हणू नका, पण ज्याला आयुष्य नाही त्याचं पाप आहे तो गेला असं म्हणू नका। आयुष्य हे दान देण्याचं सामर्थ्य जगन्नेत्या परमात्म्याने ज्या दिवशी जन्माला घातलं त्या दिवशी ठरवलेलं आहे की इथून पुढे इतकं आयुष्य आहे। ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी आपला मृत्यूची तारीख फिक्स झाली, फक्त परमात्मा ती तारीख डिक्लेअर करत नाही। तर जन्माला आलो तेव्हाच त्याला माहिती याला कधी संपवायचे। कीर्तनात बसलेल्यांनी देहाचं आयुष्य ऐकावं, काळाचं माप ऐकावं म्हणून काय असं गृहीत धरावं का आपण 100 वर्ष काढणार? आता काही नसतं महाराज। नारद महर्षी आकाश मार्गाने नारायण 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 प्रवास करत आहे। श्रीराम प्रभूच्या वडिलांचं नाव काय? दशरथ। दशरथ राजाच्या वडिलांचं नाव विशरथ, काय नाव? अजय राजा। त्या अजय राजाच्या पत्नीच्या त्यांच्या बागेत गप्पा चाललेल्या, प्रचंड प्रेम त्यांचं आपल्या पत्नीवर असलं पाहिजे। बागेमध्ये दोघ जण बसलेले, त्यांच्या व्यावहारिक काही चर्चा चाललेल्या, नारद महर्षी वरतून चालले। त्या नारदांच्या वेणीला गजरा लावलेला होता आणि त्या गजऱ्याला भृंगी लागली, तो गजरा खाली पडला आणि तो इंदुमतीच्या अंगावर पडला। तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंदुमतीच्या अंगावर तो गजरा पडता बरोबर इंदुमती मेली, पडता बरोबर बर का। खरं सांगा, हार घातलेला माणूस मरतो भाऊ, आणि तसा जर माणूस मेला असता तर तुम्ही मला कशाला हार आणले असते? तर माझ्याकडे समजा मला, मी नारदाच्या गादीवर, पण मी तो हार यांच्या गळ्यात घालतो म्हणून काही ते मेले का? किती हार घालून घेतले, अजून ते हयात आहे ना। हार घातलेले माणूस मेला असता तर लोकांनी हार आणलेच नसते। रडायला लागले माणूस, इतकं प्रेम होतं बायकोवर की हा हार जर मरण देत असेल तर हा हार माझंही मरण द्यायला तयार पाहिजे। तो त्यांनी ती वेणी घेतली हाराची आणि छाताळावर बडवायला लागली, मला दे ना मृत्यू, माझी बायको कशी मारली तू, मला दे। स्वतः यमराजाला यावं लागलं, सांगावं लागलं, अजय राजा तिचं आलं होतं गड्या, तुझं आलं नाही,
अरे निमित्त हाराचं आहे. सनेगाव नावाचं गाव आहे जालना जिल्ह्यात. मी कीर्तन केलं तेरवीचं. 6 जण वारी करून आले पंढरपूर. जालन्याला उतरले, तिथं काही वस्तू खरेदी केल्या, द्वादशीला निघालेली. काही नाही, आता 20 किलोमीटर गाव राहिलं. सुखद वारी झाली आणि जालन्यातून काळी पिवळीत बसली. काही संबंध नाही अर्थार्थी. एकदम ती काळी पिवळी विहीर चालली गेली माग. पूर्ण वाडी. विहीर फक्त 30 फुटाची, पण 30 फुटाच्या विहिरीत 20 फूट पाणी. 2-4 दिवसाकरता पाणी आलेलं होते. बांधलेली सुद्धा विहीर नाही. शेतातलंच पाणी त्यात जमा झालेलं. माणसाचं मरण कसं असतं. गेले ना 6 जण. 6 जण गेले. ड्रायव्हर वाचला. सांग, ज्याचं आलं ना, तुम्ही किती ताकद लावा, ते काही वाचत नाही, थांबवता येत नाही. मृत्यू ही अघटित घटना आहे. ज्या दिवशी होणार, ज्या काळावर होणार, ज्या स्थळावर होणार म्हणजे होणार. गवताच्या काडीनं कुठं काय मरत असते का हो? गोदावरीचं चरित्र पाहा. एवढीशी काळी गाय मरते, पण काळी फेकली आणि गाय मेली. पुढं सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मृत्यूला निमित्त लागतं महाराज. त्यामुळं ते कसं आलं, किती दिवसात आलं, यापेक्षा ते आलं हे मान्य करावं लागतं आणि पुढं चालावं लागतं. साताळकर पाटील परिवाराला अनावधानाने अचानक झालेलं हे दुःख वैकुंठवासी काकासाहेबांचं आहे. सोज्वळ जीवन जगणारा एक व्यक्ती त्यांच्या परिवारातून निघून गेला. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार, मातोश्री मोनाबाई, पत्नी सिंधुबाई, सहोदर वैकुंठवासी अशोकराव, चुकीचे लिहिले पत्रिक, कोणी लिहिले नाव असं लिहायचं नसतं. आदरणीय आप्पासाहेब आहे, बाबासाहेब आहे, एकनाथ बाबा आहे, बहिणी वाळूबाई आहे, मंदाबाई आहे, अरुणाबाई आहे. मुली त्यांच्या मनीषाताई खैरनार आहे, वनिता जाधव आहे, अनिता खोंड आहे, दीपाली दवंगे. 4 मुली आहे. 4 मुली विद्या करण्याचं भाग्य देवाच्या सासऱ्याला होतं, राजा जनकाला. मुलगा सचिन काकासाहेब साताळकर. सचिन दोन्ही मोठ्या अट्टहासाने, मोठ्या प्रेमाने त्यांच्या सहोदरांनी आणि सचिन दादांनी हा गोड सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी काकासाहेबांच्या सगळ्या बांधवांना, त्यांच्या पूर्ण साताळकर पाटील परिवाराला धन्यवाद देतो. त्यांचे पुतणे बिपिन आणि शिवप्रसाद यांना सुद्धा मनापासून वंदन करतो. उत्तम शिक्षित परिवार आहे. त्या परिवारातला एक मुलगा MBBS ला आहे, गोदावरी फाउंडेशनला. मला आनंद वाटला ऐकून. सर्वसामान्य कुटुंबातली मुलं बोलून काय खऱ्या अर्थाने सर्वसामान्य परिवारातला प्रवास आणि अत्यंत कष्टाने आपलं साम्राज्य साताळकर पाटील परिवाराने उभं केलं. आणि आज वडिलांच्या प्रत्यर्थ, आपल्या भावाच्या प्रत्यर्थ आज संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. या कार्यक्रमाचा अट्टहास आमचे शिवराम महाराज बोराडे यांनी चांगल्या पद्धतीने मला लावून धरला. महाराज आपण ही सेवा केली पाहिजे. पण ते इतका आग्रह का करत होते, कारण त्याचं पंचपेश्वर होतं. बेर्ले पाटलांनी त्यांना फार दाजी, आता दाजी हा शब्द रुबाबदार. एकदा दाजी म्हटले की मला जीव द्यायचा. दाजी पूर्वीचे शब्द बरं काय, दाजी भाऊजी. आता ते जिजुअल कुठं निघून जातं ते कळत सुद्धा नाही. दाजी दाजी एवढी सेवा सांग. मग दाजीने आम्हाला आग्रह केला. नूरदादांचा आग्रह होता आणि ही सेवा माझ्याकडे आली. भजन साथीला आदरणीय रोहिदासजी महाराज मते, बंधू दिनेशजी महाराज जड, उत्तर महाराष्ट्रातले एक दर्जेदार सवण आमचे शंकर दादा, उपस्थित संत सज्जन मायबाप,
सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. संत सज्जन महानुभाव आपल्या प्रणाम सगळ्यांच्या चरणावर करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल तुमची उन्हातली अवस्था पाहून मला फार जरा दया येते तुमची. मी म्हणत होतो उलट माता बहिणी तिकडे असतात, सावलीत असत्या, बरं झालं असतं. तुम्हाला त्रास नको. कुठे असले तरी मी पूर्ण वेळ कीर्तन करणार आहे, तुम्हाला ऐकू येईल तितके वेळ. तुम्ही तुमचं माझा वेळ संपेल तोपर्यंत काळजी करू नका. पण उन्हामध्ये तुम्हाला त्रास देणं उचित वाटत नाही. आता काय असतं, आयोजकांना असं वाटलं आता वातावरण असेल, ऑगस्ट महिना आहे, श्रावणाचा महिना, दशरथ हे मारीला तोची होता मग सातारकर पाटील परिवार अख्खा वॉटरप्रूफ मंडप टाकणारा परिवार आहे. इतकं वजन आहे, 100 ट्रॅक्टर खांद्याचे काढणार परिवार आहे. तुका सामान्य परिवार आहे. MBBS ला ज्या घरातलं लेकरू आहे, म्हणजे पैसा म्हणून, कंजूसी म्हणून किंवा कुठलाही भाग म्हणून मनुष्य आयोजक अशा गोष्टीला कधी प्राधान्य देत नसतो. उलट आलेल्या प्रत्येक व्यक्तीची व्यवस्था व्हावी. पण काय असतं, निसर्ग हा कोणाच्या हातात नाही आणि त्याचा ताळमेळ आपल्याला कळत नाही. त्यामुळे आता एकदम इतकं ऊन वाढलं या 2 दिवसात, कल्पनेच्या बाहेर. त्याला आज जास्त आहे अचानक. त्यामुळं हरकत नाही. परमात्म्याला अशीच इच्छा कदाचित आपल्या कार्यक्रमाची असेल. त्यामुळं बसा बाबा. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारींचा 3 चरणाचा भंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. प्रस्तुत भंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबार आहे विराणी भाव प्रसंगाचं वर्णन करत आहे. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. जगद्गुरु तुकोबारे म्हटले, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काही मिळवण्याकरता काही सहन केले. ज्याला मिळवायचंय त्याला सहन केल्याशिवाय मिळत नाही. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणतात नांदणारीला कारण सांगता येत नाही. जिला नांदायचं असतं ना, ती सासूचा त्रास, सासऱ्याचा त्रास या भानगडीत पडत नाही. ती म्हणते मी नांदणार, काय मला त्रास द्यायचा देऊ द्या. पण जिनं सहन केलं तिला एक दिवस परमेश्वर तिच्या पदरामध्ये सुखच घालतो. मला आयुष्याचे हे 2 बाजू आहे. अगोदर खूप कष्टाने सहन करायचं आणि त्या कष्टाच्या आधारावर सुख मिळवायचं. तसं आयत मनुष्याला सुख मिळू नये. आयत मिळवलेलं सुख समाधानही देत नाही पण टिकतही नाही. आयत मिळवलेलं सुख काय आनंद देणार. राशीचं भविष्य पाहायचं, तुमचे योग चांगले म्हणून शेअर मार्केटमध्ये पैसा अडकायचा आणि दिवस यायचे. तुझ्या हाताने फसला ना तू, का तुला लवकर श्रीमंत व्हायची स्वप्न पडली. हळूहळू पदापदानं, ढाळानं, म्हणतात ना ढाळे ढाळे, हळूहळू चढत जाऊ माणसं. एकदम मिळू नये. एकदम जेवण करायचं म्हटल्यावर ते अपचन होतं. थोडं थोडं तुकोबार म्हटलं आम्ही सहन केलं. किती सहन केलं? सहन केलेलं आणि उपकार केलेलं तुकोबार शक्यतो सांगत नाही. पण या अभंगामध्ये महाराज सांगताय. बरं पुरुषार्थ वाटला असता तुकोबारे आम्हाला, तुम्ही खूप सहन केलं सांगितलं असतं तर. क्षणाचं आहे आणि तरी तुम्ही सांगता क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. क्षण हा क्षण म्हणजे उभा आयुष्य येऊले कर. क्षण म्हणजे नुसता क्षण नाही, क्षण म्हणजे उभा आयुष्य. जसं 20 वर्षाने मित्र भेटावा आणि त्याच्याशी गप्पा मारता मारता रात्र निघून जावी. आई सांगायला ते पोरं हो अरे तुम्हाला निघायचंय रे पहाटे, म्हणजे आता सकाळ झाली का 4:45 झाले. अरे बापरे रात्र निघून गेली. त्यावेळेला दोघा मित्रांच्या मुखातून येणारा एकच शब्द आहे, अरे रात्र कुठे गेली कळाली सुद्धा नाही गड्या. 2 जीवाभावाचे मित्र भेटतात त्यावेळेला गप्पा मारलेला कालावधी रात्रीचा होता पण क्षणासारखा वाटायला लागतो. तुकोबारींची भूमिकाच तशी. आम्ही खूप सहन केलं. महाराजांची जन्मातली प्रमाण पाहिले, तुकोबारींनी खूप सहन केलं महाराज. पण ज्यावेळेला परमात्मा भेटला त्यावेळेला तुकोबारी म्हटलं ते इतकं सगळं सहन केलेलं क्षणाचं वाटायला लागलं. इतका त्याच्या भेटीचा आनंद वेगळा आहे. त्या रास क्रीडेला देवाने 6 महिने चालवले. या रास क्रीडेची राती ब्रह्मा 6 मास केली होती. गोपिका अर्धाक्षण मानिती का गवस्ती उगवला. आज महाराज भागवतामध्ये बोलतात 6 महिने रास क्रीडा चालली. कोणाचे 6 महिने? ब्रह्मदेवाचे 6 महिने.
ऐसा ब्रह्मयाचा दिनांतर नावाचा पंढरी प्रकरणाचा भंग आहे. घरी जाऊन पाहून घ्या. कृत, त्रेता, द्वापार आणि कली त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. 4,32,000 गुन्हेला 4,32,600 गुन्हेला 1,000. जेवढा पुढे आकडा येईल तेवढे दिवस गेले, तितके वर्ष गेले की ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. असे 6 महिने रासक्रीडा चालली. 6 महिन्यानं सूर्यनारायण उगवला. त्या गोपिका बोलत होत्या, का रे इतक्या लवकर उगवला? तो म्हणे 6 महिने नव्हतो मी मावले हो. 6 महिन्यानं आले का तुम्ही? हो. त्या गोपिकांना विचारलं, तुम्हाला काय वाटलं? त्या म्हणता, गोपिका अर्धाक्षर मानिती देवा करता सहन केलेला कालावधी क्षणाचा वाटतो आणि देवानं दिलेलं सुख सुद्धा क्षणाचं वाटतं. तुकोबारे म्हटले, आम्ही खूप सहन केलं पण आम्हाला ते क्षणाचं वाटायला लागलं. सहन केल्याशिवाय मनुष्याला वैभव मिळत नाही, सहनच करावं लागतं. मान ज्याने ज्याने सहन केलं त्याला त्याचं परमेश्वराने यथोचित फळ दिलं. बिना कष्टाचं तुम्ही इतिहासात बघा, भीष्माचार्यांची गोड कथा आहे. सहन केलं म्हणून 1,000 देवाची नावं अंतकाळात भीष्माचार्यांना आठवली. किती सहन केलं? बापा करता सहन करणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर आहे भीष्माचार्याचा. 1. त्या भीष्माचार्यांच्या अर्थात त्यांचं पूर्वीचं नाव देवव्रत. त्या देवव्रताच्या वडिलांचं नाव आहे शंतनू. शंतनू नावाच्या राजाचं लग्न गंगेबरोबर झालं. तिला मुलगा झाला. तिने ठरवलं होतं महाराज लग्न करताना, मला आयुष्यभर मी कशी वागते, का वागते, काय करते हे नवरा म्हणून तुम्ही मला विचारायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही मला विचाराल तू असंच का वागते, मी त्या दिवशी निघून जाईल. मी तर दासी बनून आली नाही तुमची. हे प्रकरण वाचलं तेव्हा मला असं वाटत होतं, तेव्हा काही पोरींचा घाटा होता काय? का केलं असेल व शंतनू राजांना लग्न? आता एखाद्यानं ठीक आहे सगळ्यासाठी मान्य केले. पोरी म्हणायचे पोरीला, बाई तू जरा कामधाम कर, तुला कसं घर भेटेल कसं नाही. आता कोणत्याच पोरीला आई हे वाक्य म्हणत नाही. आता पोराची आई म्हणते, भाऊ तू जरा तुझ्या पायावर उभा राहा, आपल्या घरात कोण्या दिशेनं वादळ येईल तुला काही सांगता येणार नाही बाबा, करून घे जरा. काळ बदलला पण शंतनू राजानं ऐकलं व तिच्या अटीनं लग्न केलं. त्यांना मुलगा झाला. ऐका, मुलगा झाल्यावर त्या गंगेनं जन्माला आलेलं पोरग नदीत सोडून दिलं. वाईट वाटलं त्यांना, पण विचारावं म्हणतो होतं निघून जाईल. त्यांचा जीव होता तिच्यात अडकलेला. दुसरं पोरग झालं, तिनं नदीत सोडून दिलं. तिसरं पोरग झालं, नदीत सोडून दिलं. 9 मुलं झाले, 9चे 9 पोरं तिनं नदीत सोडून दिली. किती सहन करावं? 10वं पोरग झालं, नीतपर्यंत आलं. कोणत्याही गोष्टीची सहनशीलता संपली त्याचा स्फोट होत असतो, लक्षात ठेवा. विशिष्ट मर्यादा आहे. तुम्ही एखाद्याची चेष्टा करा विशिष्ट कालापर्यंत, सहनशीलता संपली की तो आपला ऐकून घेत नाही. एखाद्याचा अपमान करा, मर्यादा संपली, तो अपमान सहन करू शकत नाही. अपमानाला की कालावधी. बसा बाबा. आमदार साहेब मांडे घालून बसले की नाही, काय जुन्या लोकांचं काय. सहनशीलता संपली, संपलं. 9 पोरं नदीत सोडली, 10वं नदीत सोडायची इच्छा आहे, इथपर्यंत आलं आणि त्यांनी थांबवलं. गंगे काय तुझ्या मनासारखं जगते तू? 9 पोरं सोडले तरी तू काय निर्दयी माय? कोण बशी बाई आहे जगात जे पोराला स्तनपान करत नाही, सांभाळत नाही, वागवत नाही, प्रेम करत नाही, जीव लावत नाही, नदीत सोडून देते? तुझ्यासारखी निर्दयी माता नाही पाहिली. अरे राम 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 राम. काय बाई आहे, काय सोडतोय पोरं सांग? ते म्हणे प्रश्नाचं उत्तर द्यायला मला काही वेळ नाही, पोरग पाहिजे तुम्हाला, हे घ्या. मी आपली चालली. ती स्वर्गाला निघून गेली महाराज, आणि लेकरू शंतनूच्या हातात दिलं. ते पोरग सांभाळायची वेळ आली. आईच्या गैरहजेरीत पोरग सांभाळणं कठीण आहे. सांभाळायला लागले. परिणाम असा झाला की मोठं झालं. मनामध्ये अनेक स्थित्यंतरानं भरलेलं जीवन आहे मनुष्याचं. शंतनू राजाला कालांतराने एक सत्यवती नावाची महिला आवडली.
कोणीतरी सहचरणी पाहिजे तेव्हा अनेक विवाहाची पद्धती होती, आता ती नाहीये. त्यांचं मन जडलं, त्यांनी सत्यवती या मुलाला आई भेटेल आणि आपल्याला सहचरणी एखादी पत्नी मिळेल. तिच्या वडिलांकडे गेले, तिला म्हटले तुमची पोरगी आम्हाला द्या. ते म्हटले द्यायला अडचण नाही, सगळं वैभव आहे तुमच्या घरी, पण तुम्हाला पहिल्या बाईचा मुलगा आहे आणि आमची पोरगी तुम्हाला दिल्यावर पहिल्या बाईचा पोरगा राजा होईल. आमच्या पोरीच्या पोरांनी काय सेवा करायची का त्या राज्यात? मला माझी पोरगी राजमाता बघायची, हे देऊ शकत नाही तुम्हाला. काय त्याग केला महाराज त्यांनी. मुलाचा चेहरा आठवला, आणि जी बाई जीवापाळ आवडायची तिच्या प्रेमाला तिला निधी दिली त्यांनी. ते म्हणले मी लग्न करणार, मी चाललो, माझा मुलगा माझ्याकरता महत्वाचा. त्याच्याकरता तर बायको सोडली. घरी आले पण उदास राहायचे, समाधीला बसले उदास, अन्न पाणी त्यागलं. देवव्रताला माहिती पडलं, अर्थात भीष्माचार्यांना, की आपल्या बापाला उदासीनता प्राप्त झाली. पण कशामुळं? तपशिलात शिरून माहिती घेतली तेव्हा कळालं आपल्या वडिलांना सत्यवती नावाची महिला आवडते, स्त्री आवडते आणि तिच्याशी यांना लग्न करायचंय. इतिहासातली आश्चर्यकारक घटना आहे. एक मुलगा बापा करता सोयरीक मागायला गेला महाराज, आणि त्या सत्यवतीच्या बापाला म्हटला, हो आमच्या वडिलांना बायको नाही, मला आई मागायला आली, देऊन टाका तुमची. बाबा म्हटले द्यायला तयार आहे, पण तुझं राजे पण आम्हाला अडवत आहे, तू राजा होशील. बाबा अहो मी राजा होईल या कारणामुळे जर माझ्या बापाचं लग्न थांबत असेल तर माझ्या बापा इतकं मला कोणी महत्वाचं नाही. माझा बाप माझ्याकरता पिता स्वयंमेव नारायण, तो देव आहे माझ्याकरता. गंगेचं पाणी घेतलं, संकल्प सोडला, मी आयुष्यभर राजगादीचा विचार स्वप्नात सुद्धा येऊ देणार नाही, पण माझ्या बापाला तुमची मुलगी पत्नी म्हणून द्या, आम्हाला आई म्हणून ती बाई द्या. म्हातारं कठीण होतं. ते म्हणे भाऊ तू राजा होणार नाही, पण लग्न तर करशीलच ना, आणि तुला लग्न झाल्यावर तुझे पोरं ते राजे झाले तर माझ्या पोराचं, माझ्या मुलींच्या पोटी आलेल्या पोरांचं काय? कारण तू मोठा आहे. बाबा अहो माझं लग्नही माझ्या बापाच्या लग्नाला कारणीभूत ठरत असेल, हा देवव्रत, हा भीष्म बाप माझ्याकरता इतका महत्वाचा आहे की माझं लग्न सुद्धा मला तितकं महत्वाचं वाटत नाही. मी माझ्या बापाच्या विवाह करता इथं शपथ घेतो, आयुष्यभर ब्रह्मचारी राहील. लग्नच केलं नाही महाराज. बापाकरता ब्रह्मचारी राहिला. 1000 नावं आठवली भीष्माचार्यांना अंतकाळात, शरपंजिरी पडल्यावर एक आठवत नाही आपल्याला. अंतकाळात 1000 देवाची नावं आठवली. का? त्यागेन एके अमृतत्व मानसू, ज्याने त्याग केला त्याला देव अंतकाळ स्मरण घडवतो. त्यानं पंढरीची वारी केली, त्याग. कायिक वाचिक मानसिक तप आहे पंढरीची वारी. ज्यानं एकादशी व्रत केलं, त्याग आहे. अन्नाचा त्याग केला, त्यागेन एके अमृतत्व मानसू. दररोज ज्यानं पांडुरंगाच्या स्मरणात काही कालावधी घालवला, कंठ खर्च केला, ज्याचा आवाज भजन करता करता बसला, त्यांना समजावं आवाज बसू द्या, हो आवाजाचा स्वभाव आहे, यंत्र आहे ते थकणार आहे, पण ऊर्जा तर परमेश्वराकरता खर्च झाली ना. त्यागेने की अमृतत्व मानसू. काही मृदंग वादकांचे 42व्या 43व्या 50व्या वर्षी हात काम करत नाही, म्हणजे हाताची ताकद गेली. मग काय ते म्हातारे झाले का? वय नाही झालं त्यांचं, पण कमी कालावधीत त्यांना वृद्धावस्था प्राप्त झाली. समजावं आपले हात देवाच्या भजनात उपयोगात आहे. शरीर थकलं, ज्याच्याकरता मिळालं त्याच्याकरता ते जर थकत असेल तर ते व्यावहारिक दृष्टीने थकतं, पारमार्थिक दृष्टीने त्या शरीराचं भलंच होतं. का? त्यागे नाही के अमृतत्व मानसू. समर्पण जिथं जिथं आहे त्या समर्पणाच्या आधारावर परमेश्वर कृपा करत असतो. तुकोबार म्हटले आम्ही आमच्या आयुष्यात समर्पण केलं, पण कसं केलं? याची लागी हो ते जियले भोग, 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 याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो केले नाना याग.
केली सूचना माली जन्म जन्मांतरी दे सूचना एक जन्म आहे का ते? शतायका जन्माच्या शेवटी म्हणतात तो गोबर आहे देवा. अरे 100 जन्म घ्यावे लागले तरी चालतील. हे प्रमाण सोपं नाही महाराज. अंगाला काटे आणणारं प्रमाण आहे. अरे एका जन्मात किती यातना होता माणसाला. कुत्र्यावर प्रेम करा, कुत्र मेलं तर दुःख होते माणसाला. माणसाचं सोडून द्या. इतका कासावीस होता हा जीव. 100 जन्म सहन करायचं. कोणाकोणाचं? पत्नीचं, पोरांचं, नातवंडांचं, व्यवहाराचं, समाजाचं, सगळ्यांचं सहन करायचं. करेन मी तुकोबारे म्हटलं. पण तू एकदा आम्हाला दर्शन घे. किती प्रेम असेल महाराजांचं देवावर. एक जन्म मिळाला त्यातल्या काही आयुष्यात देव आवडत नाही. 100 जन्म घ्यावे लागले तरी चालतील. तुझी आवड कमी होणार नाही हा पुरावा देणारे तुकोबर आहे. किती देवाच्या चरणावर अंतःकरण स्थिर असतील महाराज. अंगाला शार येतात ती प्रमाण वाचली. सहन किती केलं वाचा ना प्रकरण. श्री एक अन्नान्न करता मेली. त्या प्रमाणाचा अर्थ असा आहे जिजाबाई म्हणायच्या म्हणजे आपण उदाहरण जिजाबाईचं घ्या. तुकोबारांची पत्नी म्हणून बहुपरिचित तुकोबारांचं पत्नीच्या माध्यमातून जे चरित्र आहे ते जिजाबाईच आहे. श्री एक अन्नान्न करता मेली हे प्रमाण ज्या वेळेला आपण वाचतो तोपर्यंत भाऊ गेला, पत्नी गेली. जिजाबाईंनी त्याचा सखीजवळ खुलासा केला. म्हणजे कशी गेली बायको? मला भाकर द्या नाही तर माझा जीव जाईन हो. मी मरू शकते हो. तुमच्या घरी भाकर आहे थोडीशी द्या ना मला. नाही तर माझ्या पोटात अन्न गेलं नाही तर माझा जीव जाऊ शकतो. मला अन्न द्या. तुम्ही अन्न दिलं तर मी वाचीन. असं म्हणत म्हणत बायको मिली. स्त्री एक अन्न करिता मिली. हे सहन करणं नाही. अरे ज्यांना आयुष्यभर जीव घातलं तो शेठ म्हणणारी तोंडावर शिव्या घालायला लागले हे सहन करणं नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक आता सगळी महाजनकी लुटवली ना तुकोबारांनी. अभंगाच्या वया बुडवायच्या अगोदर सावकारकीच्या बुडवल्या. अभंग नंतर सांगा बरं किती सहन केलं असेल. पण एवढं सगळं सहन करून तुकोबारे म्हटले हे सगळं सहन करणं आम्हाला क्षणाचं वाटलं. पण कधी आम्ही एक सुख मिळवलं. कोणतं सुख आहे तुकोबार आहे? अवीट असलेलं निज सुख अर्थात परमात्मा भेटीचं सुख आम्ही मिळवलं. महाराज त्या सुखाचा परिचय करून देतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
सहन करून आम्ही जे मिळवलं आनंदाचं आहे. साधिले अवीट निज सुख. तुम्ही हेच प्रमाण देवाकडे लावा. आता संतांचं भूमिका बघतोय देवाकडे, त्याला सुद्धा सहन करत केल्याशिवाय आशीर्वाद देता आला नाही महाराज. पंढरपूरला परमात्मा आले, पुंडलिकरायच्या मांडीवर आई वडिलांची चरण कमल होते. खूपच प्रेम आई वडिलांवर. देव आला पण डोळ्याला पाणी आलं भगवंताच्या. पुंडलिकानं ती सेवा पाहिली पुंडलिकरायची. पुंडलिका पांडुरंग बाळ मूर्ती गाई गोपाळ संगाती. माझ्या गाई उभे रे गोपाळपुरात. येऊन या प्रीती मी प्रेमानं आलो गड्या पंढरपुरात. मला कोणी सांगणार नव्हतं तू पंढरपूरला जा, पण मी घेऊन आलो. माझ्या गाई वासरांना सुद्धा मन लागत नाही रे आता वैकुंठात. माझ्याशी बोल. भगवंत बोलले पण पुंडलिक बोलत नव्हते. ते म्हणता माझ्या पितयाचा होईल निद्रा भंग. तुझ्याशी बोलून माझ्या बापाची झोप मोडली तर मी काय करू? काय प्रेम असेल सांगा बापावर. काय करू तुझ्याशी बोलून? तू मला काही जगाचा. अरे पण हा माझा बाप आहे ना, यानं जन्म दिला मला. बोलले नाही. सगळे देवी देवता ऋषी मुनी यक्ष किन्नर संत पाहत होते. ते म्हणायला लागले काय निष्ठुराची भेट घ्यायला गेला देव. इतका निष्ठुर हा पुंडलिकराय. सांगा देव घरी आला, आसन कुठं फेकायला पाहिजे? पुढं पुढे नाही फेकलं. ऐसा कैसा रे तू धीट. मागे बिरकाविली वीट. मागे वीट फेकली. वीट म्हणजे काय रेशमाचं कापड आहे का हो? काय मखमलीची गादी आहे का राजे हो? तालुक्याचे मालक आले, गावाचे मालक सरपंच आले तरी मनुष्य पाय घाला घालतो. का मालक आहे बोय? सांगा विश्वाचा मालक त्याच्या घरी आला, त्यानं वीट फेकली. देवाचे आहे का? कोण म्हटलंय? संतांनी म्हटलं. देव नाही बोलला. परमात्मा म्हटले जाऊ द्या, आलोन भेटीला उभं राहू आपण. सांगा काय मन मोठं केलं? पांडुरंगासारखा कृपाळू देव नाही महाराज. उभे राहिले. विटेवर काय माणसाला शांततेत आरामात उभं राहता येतं. उभाही राहिला तर सम मागं पुढं पाय सुद्धा टाकता येत नाही. सगळी तीर्थक्षेत्र देवाची अशी आहे, जिथं देव भक्ता करता आला तिथं काम धरून निघून गेला. एकमेव पंढरी असं क्षेत्र आहे ज्या महाराष्ट्रात एकदा देव आला आणि पुन्हा जायचं नाव घेतले. उभे समची राहिले. उभं केल्यावर पुंडलिकराय म्हटले तसा उभा राहू नको. येवल्यातली कोटमगावची सगळी माणसं येतील तुझ्या दर्शनाला. मोळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. पंचमहापातकी विश्वासघातकी जी यमादिकी गाण गेले. तुला त्यांचं भलं करावं लागेल. देवानं कष्ट सहन केले तेव्हा त्याला आशीर्वाद देता आला. ही जर भूमिका देवाची असेल, आपण माणसं आहे. सहन केल्याशिवाय यश देव कोणाच्या पदरात देत नाही. तो कोबर म्हटलं आम्ही खूप सहन केलं, त्याच्या भेटीची ओढ मनाला लागली. आयुष्यामध्ये जी जी गोष्ट येईल, अन्याय फक्त मनुष्याने सहन करू नये. बाकी पारमार्थिक साधनेतले कष्ट मनुष्याने सहन करावे. आणि पारमार्थिक साधनेतले कष्ट सहन केले. 14 दिवस पोटभर जेवण करा ना. एक दिवस देऊन बघा एकादशीला चिमोडा राहायला देऊन तर बघा. काही मरत नाही माणूस.
पण समजा मेला यदा कदाचित सहन करता करता एकादशीच्या दिवशी आपलं मरण आलं, काय अडचण आहे हो? काय आनंद आहे त्याच्यापेक्षा? अशी काही आपल्या बापदादीची जी आगिरदारी आहे 200 वर्षाची, कधीतरी तर थांबणारच आहे ना. ज्या दिवशी तो थांबेल त्याच्या स्मरणात थांबावा. त्याच्या स्मरणात तो थांबला की त्याच्याकरता सहन केलेलं सहन करणं सुद्धा वाटत नाही. तुकोबाने म्हटले आम्हाला इतका आनंद झाला आज. साधिले अवीट निज सुख हे प्रमाण साताळकर पाटील परिवाराला लावा. काकासाहेब गेल्याचं दुःख प्रचंड आहे परिवाराला. पण ज्या वेळेला या श्राद्धाच्या दिवशी ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातली सगळी साताळकर पाटील परिवारावर प्रेम करणारी माणसं पाहिली, काकासाहेबांचं भजनाच्या माध्यमातून देवाच्या चरणाजवळचं वास्तव्य आम्ही अनुभवलं, त्या दिवशी आजच्या दिवशी साताळकर परिवाराने एकच प्रमाण म्हणायचं, त्यांच्या जाण्याचं दुःख आम्ही सहन केलं. पण आज त्यांचं परमात्म्याच्या चरणावरचं वास्तव्य पाहिलं आणि आम्हाला असं वाटलं क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख, त्यांना सुख मिळालं. सुख असा जगात माणूस नाही सापडणार ज्याला सुख आवडत नाही. कोण माणूस आहे असं जगात? पण अवीट सुखाची चव माणसाला नाही. सुख आवडतं पण अवीट, विटलेल्या गोष्टी दिसायला चांगल्या असतात, चवीला चांगल्या नसतात. गोष्ट विटलेली आहे कधी कळते? मुखाच्या जवळ आली, नाकाच्या अंतरात, तेव्हा कळतं नाक सांगतं खाऊ नको हे, फक्त दिसायला चांगलंय. गुरुवारी वक्ते बाबा दृष्टांत सांगायची, हजारदा मुखातून त्यांचे ऐकलंय. 7-8 दिवस झाले मुलगी माहेरात आली आणि मुलगी माहेरात आल्यावर ती म्हणते आई मला आज घ्यायला येणार आहे. कोण घ्यायला येते बाई? आमचे मिस्टर येत आहेत. बरोबर, तुझा नवरा येतो का? बरं. मग आता ते मुक्काम नाही मुक्काम नाही करणार, 2-4 मित्र येत आहे म्हणे, मला लगेच निघायचंय, त्यांना आणखी कुठं बाहेर जायचंय. काय आवडते बाई तुझ्या नवऱ्याला ग जेवणात? म्हणे आई बासुंदी त्यांना लय आवडते. मग बनू? हो. अख्ख्या कोटमगाव मध्ये फिरली सासू. कशाला? दुधाला. दूध जमा केलं 40 लिटर. मित्र येणार आहे सोबत. 40 लिटर दूध जमा केलं आणि ती लागली घोटायला. घोटून हिनं 40-20 लिटरवर दूध आणलं. जावई म्हटल्यावर काय, जावई आले, इतका आनंद झाला ती ताटच घेऊन गेली आरतीला. जावयाला कुंकू लावलं, कुंकूवर तांदळाच्या जागेवर साखर लावली, तोंडात तांदूळ घातले त्याच्या. तुमची वाट पाहून राहिली. फार जाम झालं तांदूळ चमचम. जावई हात आला बसला. बायको आली ती म्हणे पहा बरं तुमच्या आवडीचा बेत आहे. बासुंदी का? गावभर फिरली आमची आई. बर. एकदम किचन असं समोरच होतं आणि ते बघून घोटणं चालू. ज्याला फुल सर्दी व्हायला त्यांना स्वयंपाकाजवळ थांबू नये. ते सवयी असतात काहींना. ज्याला फुल सर्दी व्हायला तोच गुलाबजामची बाटली घेते पंखा. असं वाटतं नेणं गाड्या अंधार बेते तुला पाहायला की आम्हाला ती भातली पा वाटत नाही बाई. गुलाबजाम आमच्या पुढे आणून सवयी असतात लोकांच्या. नेमकी त्या कालावधी सासूला सर्दी झालेली होती. फक्त बाबा सांगायचे बरं. आणि ती बासुंदी घोटणं चालू. देहाचा धर्म आहे. तिला शिंक आली आणि एकदम शिंक तूप त्या बासुंदीत पडलं. वक्ते बाबांचं उदाहरण आहे. बाबा याच्या पेक्षा भयंकर सांगायचे. ज्यांनी वक्ते बाबांचे कीर्तन ऐकले त्यांना माहिती बाबांची भाषा आहे. अरे बापर नाद नाही. आता ते म्हणे हे 40-20 स्वरांना मी घोटून आता काय काढू काय बाय बरं. आता नवीन दूध टाकायचं म्हटलं तर बासुंदी संध्याकाळी होईल. ते म्हणे जाऊ द्या घेते घोटून. तिनं ते घोटलं बुवा. जावई पाहत होता. तो म्हणे जीव गेला तरी बासुंदी खाणारे बाबा आहे. गेलो समजा इथं बिना अन्नाचा तरी झाली पण बासुंदीची वाटी पंगत बसली. सासूबाई वाटे घेऊन आला. तो म्हटलं मामी ती वाटी उचला बरं तुम्ही, मला आज खाणं नाही बासुंदी. ती म्हणे आहे बाबा तुमच्याकरता बनवली ना. नाही माझी इच्छा नाही आज. ते मित्र म्हणत गड्या तुला तर काय आवडतं तुम्ही घ्या. सगळ्यांना वाट्या दिले.
जेवण चालू झाले बुवा 4-4 वाट्या आणल्या मित्रांनी. ते म्हणत इतकी जोरदार व्हायला श्याम बासुंदी तू एक वाटी घेऊन घ्या. तुम्ही अजून घ्या. बासुंदी जोरदारच होती त्याचं कारण मला माहिती का नाव घेत नव्हतं बासुंदीचा. सासरा म्हणे घ्या बुवा 5-50 हजार लागले तर ते बुलेटला तुम्हाला एकदा काय असले ते घेऊन घ्या तुमची हौस आहे. सिलेरो बदलायची असली बदला तुम्ही घ्या 1-2 लाख रुपये आमच्याकडून. जावं म्हटलं मामा मी काही घेऊ शकत नाही आज माझी इच्छाच नाही बासुंदी खायची. त्या सासरवाडीत एक हट्टाचं आग्रहाचं नातं असतं मेवणीचं. ती आली मोठी नटून थटून. ती म्हणे जीजू म्हणे काय तुम्हाला माझी शपथ आहे हा 1 वाटी तुम्ही घ्यायची. तो म्हणे तेव्हा खानदानाची शपथ घातली तरी मी बासुंदी घातली. जीजू म्हणे बाई आज काही दाजी ठिकाणावर नाही. शेवटी सासू म्हणे बाई तू ये जनावर एकदा तूच म्हणून पाहिजे काही तर काही मी 20 लिटर दूध घोटला तर पाय बर. ते म्हणे खा नाही काय आग्रह करताय. भक्ते बाबा सांगायचे ती सासरवाडी म्हणजे संसार, तिथला जावाई म्हणजे संत आणि तिथली सासू म्हणजे माया. मायेनं जे जे बनवलं ते घाणीच आहे. नसलेलं दाखवते नसलेलं लोपवते तिला माया म्हणतात. माया त्याची ब्रह्म, ब्रह्मतेची माया. पण दाखवते का सोयीनं ब्रह्म हे ब्रह्म या ब्रह्माजवळ म्हणते का कधी. पण दिसूच देत नाही अशी माया आहे. पण त्या मायेनं बनवलेली ती घाण ती आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिली. संत रूपी जावयाला त्या मायेच्या हातची घाण पाहिली आणि त्यांनी ठरवलं आता या संसार रूपी सासरवडीतली मायेच्या हातातली घाण बघायची नाही. हे आम्ही खूप पाहिलं. मग आता नेमकं स्वीकारायचं काय. जी शुद्ध आहे ती स्वीकारायचं. भले दिसायला चांगलं हे 4-5 जण विषयानं होरपडलेले सगळे म्हणताय अरे घेऊन बघ घेऊन बघ घेऊन बघ. त्यांना चव नाही त्याची, त्यांना ज्ञान झालं नाही. पण मला ज्ञान झालं तुकोबारी म्हटली. आणि एकदा ज्ञान झालं की विटलेलं नाचलेलं कुजलेलं खावं वाटत नाही. तुका म्हणे सत्य कर्मावे जो मुळात धर्माचा वापर करून नाशवंताच्या दिशेने तो प्रवास चालू आहे. आम्हाला त्या प्रवासाला जायचं नाही. मग तुम्ही तुकोबारी नेमकं सुख मिळवलं कोणतं. अवीट सर्व संगे वीट आला तू एकला आवडते, तू एकला आवडते, एकला आवडते. सर्व संगे वीट बरोबरी तो कवर म्हटले त्याला सोडून अगोदरची साधनं बघा. माईच्या
अहो अधिकची परी दुःखाची आहे. सुख आम्हाला वाटलं वाढत मिळेल की अधिक पटीने दुःख वाढत गेलं. सुख तर मिळालं नाही, दुःख मात्र आम्हाला पुरून उरलं. आयुष्याचा स्वभाव आहे, जे उरावं वाटतं ते सरत जातं आणि जे सरावं वाटतं ते पुरून उरतं. आयुष्य उरावं वाटतं सरत जातं, दुःख सरावं वाटतं उरून पुरतं. किती उरून पुरतं की माघार घ्यावी लागते जीवाला. नाही बाबा, सुख पाहता जवा पाणी, सुख पर्वताए वारे, सुख पर्वताए वारे, सुख पर्वताए पाहता जवा पाणी, सुख पर्वताए वारे, सुख पर्वताए वारे, सुख पर्वताए. एक 5-10 मिनिटांमध्ये थांबतो. ऐका, गुरुवारी प्रल्हाद महाराज सुळेकर मुक्ताबाई संस्थेचे कीर्तनकार जुना दृष्टांत सांगायचे, प्रमाण द्यायचे. ते म्हणायचे प्रपंचातलं दुःख काही कारण नसताना वाढत राहत. कारण नाही पण दुःख वाढत राहत, छोट्या छोट्या गोष्टीवरून वाढत राहत. ते म्हणायचे एक नवीन गाव, आणि त्या नवीन गावामध्ये दोघं पती पत्नी राहायला आले. मुलबाळ नाही काही नाही, ते तर राहत होते. संक्रांतीचा सण आला आणि त्या संक्रांतीच्या सणाला बायकोनं लाडू बनवले. आता दोघच जण बनवावे लागतात म्हणून खायची हौस नाही पण बनवावं लागतं, बुवा सण आहे. 5 लाडू बनवले. 5 लाडू बनवल्यानंतर झालं ना घरात भांडण. नवरा म्हटलं लाडू कसे काय 5 बनवले, एक तर 6 बनवायचे नाही तर 4 बनवायचे. 2 तुला 2, हे 5 म्हणजे कोण कसे खाईल. बाई म्हणे मी 3 खाते, तुम्ही 2 खा. का ठीक आहे, तुम्हाला कमकोत घरचं समजते का मला. मी 3 खाईल, तुम्ही 2 खा. बाई म्हणे मला माहिती आहे तुमच्या घराची काय लायकी, अख्खी दोरी जळाली पण 8 जळालं नाही तुमचा. 4 जमिनी होत्या गावच्या, तुम्ही बाण ठेवला नाही आता, आणि तरी म्हणता मी 3 खाईल. मी 3 खाईल, मी तरी म्हणून टिकली. हा नाही तो म्हटलं असं चालणार नाही, मी 3 खाईल. तू माझ्या परिवारात नाव घेतलं, मी 3 खाईल तू 2 खा. ते म्हणे मी 3 खाईल. वाटलं ना भांडण. ते म्हटले आपण एक काम करू, जो पहिल्यांदा बोलीन तो 2 खाईल आणि जो बोलणार नाही तो 3 खाईल. बसले बा उपाशी तापाशी. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, कोणी काही बोले ना. रात्रीची बरं का, कायच करावं म्हणे गड्या, भूक मावत नाही, पण माघार घेतली तर अपमान होतो. बरं बोललं तर ही 3 तिला जातात, 2 आपल्याला खावं लागतं. झोपले तसेच. सकाळ झाली, 5 वाजता उठणारी बाई 9 वाजले तरी घराच्या बाहेर येत नाही. एक बाहेरून माणूस आला तो म्हणा सकारांत बाहेर नाही अजून. पाटील सकाराम भाऊ, पण कशाचे सकाराम भाऊ आवाज कधी दिला तर 2च भेटाय. द्रौपद आहे दृष्टांताचा पाठ करून घ्या तुम्ही, 2च भेटत ना. तू म्हणलं काहीतरी गडबड आहे. सको मावशीला आवाज दिला, सखी बोले ना. आत गेला आणि दोघे झोपले. त्याने असं हलवलं सकाराम. ते नुसतं हालायची पण बोलायची नाही, कारण बोललं तर माना ना 2. त्याला गैरसमज झाला, त्याला वाटलं गडे दोन्ही गेले आता. तो म्हणे सारखेच गेले. हो काय बाकी तीच काय पुण्य बिचारे सोबत गेले. त्यांनी आवाज दिला गल्लीत. प्रल्हाद बाबा गोड सांगितलं. अपंग होते प्रल्हाद महाराज, वारले. मी 2 वर्ष प्रल्हाद महाराजांकडे कंटिन्यू राहिलो. सुळेकर कोबड्या, माझ्या कोबड्या असायच्या. मग ते महाराज शिवराम महाराज एक कोबडी इकून आणि एक कोबडी इकून खुर्चीच्या कोबड्यांवर पाय नव्हते त्यांना. पंढरपूरच्या वारीला जाताना त्यांचे पाय गेलेले होते. पण महाराज कीर्तन, ते पांढरीचारला कीर्तन करायचे महाराज. त्यांच्या चाली त्या पुंडलिक वरदा इतक्या दा मारायचे ते कीर्तनात. लई प्रेम त्यांचं सकाराम महाराज. जुन्या कीर्तनकारांच्या ठेवणीच वेगळ्या होत्या. मी माझं एक नशीब समजतो माझ्या आयुष्यातलं. माझं वय 33 वर्षाचं आहे, पण या 33 वर्षाच्या कालावधीतला चांगल्या लोकांमध्ये गेलेला कालावधी खूप मोठा आहे, खूप चांगला आहे. आपल्या आयुष्यातली तेवढी खूप चांगली उपलब्धी आहे ती सगळं मुक्ताबाईमुळे. चांगल्या लोकांमध्ये, इज्जतदार परमार्थिक लोकांमध्ये कालावधी गेला. सात्विक बदमाशांमध्ये आपला कालावधी गेला. एकदम खानदानी वारक आहे, हाडामासाची वारी. ते लोक गोड सांगायचे.
त्यांना गैरसमज झाला म्हणलं, त्यांना वाटलं हे दोन्ही गेले. त्याने आवाज दिला, चला हो. अरे पाहुणे बुडाबुडी गेले, बुडाबुडी म्हणतात आमच्या, म्हातारे गेले हो. जवळचे 5 माणसं गोळा झाली. त्यातला एक जण म्हणे, का हो इथं दोन्ही गेले. एक तिरडी झाडाला 4 जण पाहिजे, 2 झाडाला किती लागतील? 8. इथं तर माणसंच 5 आहे. 2 तिरड्या धरता कशा काय? त्यात एक बुद्धिवान होता, तो म्हणे एकच बनवून चांगली लंबी हो. तुम्ही साईज वाढवून घ्या, काय लागते त्याले. मोठे टोकर आणा आणि साईज वाढवा. हो ते दुसरे म्हणत गळा, म्हणून तर आम्ही तुला वागवतो सोबत, असं सुचत नाही ना. एकच मोठी तिरडी बनवली, एका तिरडीवर दोघांना झोपवलं. 4 जणांनी ती उचलली, एकाच्या हातात टिटव दिलं, चालले. राम बोलो भाई राम बोलो. तरी कोणी काही बोले ना, कारण बोललं तर स्मशान भूमीत गेले. चिता रचली, त्या चितेवर दोघं पती पत्नीला ठेवलं. म्हातारा म्हणे, लेका बोललं कधी नाही तर हे चटूनच देता आपल्याला. रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. म्हातारी म्हणजे जशी मनोभाकर होती, 2 कांस्य पदक की खूप मिळवलं बा मी, इतक्या पुरुषार्थानं स्मशानभूमीत आली. घात केला ना तू. म्हणे आता हे काय माघार घेणार नाही. त्यांनी ते टेंबा पेटवला, गोल राऊंड मारला, अग्नी लावणार तेवढ्यात म्हाताऱ्याने मांडी घातली. तो म्हणे, मी 2 खातो, तू 3 खाय. मी जाम झालो. आता तिथे किती माणसं होती? 5. तेल वाटलं आता हे कोण झाली होत. म्हातारीला सांगतोय, तू जो पड सुटली घरी. 6 महिने उठली नाही झोपेतून. 6 महिने कायम पेटरेस, कायम पेटरेस. प्रल्हाद भाऊ सांगायचे, रे प्रपंचच असा आहे. आज आम्हीला पंजाब केल्याबरोबर अधिकची परी दुःखाची. आम्ही खूप सहन केलं, पण त्याला पाहिलं ते सहन करणं वाटलं नाही. महाराज तुम्ही त्याच्या जवळ गेले, ते कोणाच्या आधाराने गेले? आम्ही संतांच्या आधाराने गेलो. संतांच्या आधारानं परमेश्वर पाहला की वेगळा आनंद आहे, वेगळं सुख आहे. म्हणून उपस्थितांना सगळ्यांना विनंती आहे, संत वाङ्मयाच्या द्वारा परमात्म्यापर्यंतचा प्रवास करा. ज्या दिवशी सफल होईल त्या दिवशी आपण असं म्हणू
साधिले वीट निज सुख. आणि ते निज सुख साधायचं असेल तर संतांचं ऐका. ऐकलं तर आपलं भलं होईल, अन्यथा थोडं घेऊन द्यायला. हे जरी नाही काल हे काही सवय हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरं सावध होनी भजनी लागा देव करा तयारी. तुम्ही
महाराज मोजा. हे सगळं संतांची वचन आपण ऐका, निहाळा. मी रोज सांगतो कायम सिरियस होऊ नका, ताण घेऊ नका जगाचा. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातल्या सगळ्या मंडळींना माझी प्रार्थना आहे, आपल्यापेक्षा महत्वाचं या जगात काहीच नाही. काय महत्वाचं आपल्याला सोडून? आपलं जीवन, आपला परिवार, आपलं वैयक्तिक उपासनेचं केंद्र सोडलं तर काही महत्वाचं नाही. क्षुल्लक किंमत द्या, जास्त धावपळ काय उपयोगाची आयुष्यात? अति धावपळ करणारा सुखी असता तर सुखी क्रमांकाच्या पहिल्या यादीत नाव कुत्र्याचं असतं. आपण मरमर करून राहिलो. जे मनुष्याला प्रारब्धानं मिळतं, प्रयत्न आणि प्रारब्धाची जोड ठेवा, परमात्म्यावर विश्वास ठेवा, संत वचनावर अत्यंत जीव असू द्या, प्रेम असू द्या, हा आपलं चांगलं होतं. आणि ते चांगलं व्हावं अशी अपेक्षा असेल तर संतांकडे चला. एकदा मनुष्याचं चांगलं झालं, तो काय म्हणे, येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. या साताळकर पाटील परिवाराच्या निमित्ताने वैकुंठवासी काकासाहेबांना शेवटचा निरोप द्यायला, त्यांच्याकरता परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करायला जमा झालेला हा समाज खूप संख्या कीर्तनाला आहे. फक्त विखुरलेली आहे मध्ये पलीकडे, कारण ऊन प्रचंड होतं आणि उन्हामध्ये 2 तास तुम्ही बसून राहिलात. उन्हात तत्वज्ञान ऐकावं वाटत नाही माणसाला. उन्हात एखाद्याला म्हणा तुम्ही तुम्हाला रामायण सांगा, तू म्हणे सावली कुठे भेटील सांग. आता रामायण सांगतो, हा टाईम आहे का तो? पण इतक्याही वेळेत तुम्ही कीर्तन श्रवण करायला अत्यंत जीवाने बसलात. तुमच्या अंतःकरणातला तो विश्वास आहे, परमात्म्यावरती श्रद्धा आहे. मला माता माऊल्या आल्या गेटमध्ये, तेव्हा मी फेटा बांधायला चाललेलो, तेव्हा ते म्हटलं महाराज आम्हाला पिंगळा ऐकायचं आहे बरं का. महिलांना सुद्धा किती आवड आहे, कीर्तनाची ओढ किती. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या. एक आणखी विनंती तुम्हाला करतो, वर्षातून एक वारी ठरवून घ्या, ती वारी मुक्ताबाईची करा. तुम्ही कीर्तन खूप ऐकता युट्यूबला, पण नेमकं तिकडं काय चाललंय विशाल महाराजांचं, मुक्ताबाई नगर, मुक्ताई नगर नेमकं आहे काय? एकदा या. करोडो रुपयाचं काम चाललंय आईसाहेबांच्या मंदिराचं, अंतिम टप्प्यात आहे. 7 संतांमध्ये सगळ्यात मोठं मंदिर मुक्ताबाईचं आहे, तुम्ही पाहायला या. शाही आहे, तुमची सगळी व्यवस्था आहे तिथं. थोडीशी आता तुम्ही याल तर व्यवस्थित आम्ही कदाचित कमी पडू, जुन्या रूम आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले दिवस मुक्ताई संस्थानला येणाऱ्या भाविकांकरता मिळतील. मुक्ताईला आलं पाहिजे. आईसाहेब हे कनवाळू कृपाळू दैवत आहे. मुक्ताबाईला आल्याचं सगळ्यात मोठं फळ काय असेल? माझ्या बहिणीच्या भेटीला जाऊन आलात याचा डबल आशीर्वाद एक मुक्ताबाईचा आणि एक निवृत्तीनाथाचा तुम्हाला सगळ्यांना मिळेल. म्हणून आईसाहेबांची वारी वर्षातून एक वारी करा. मी असं म्हणणार नाही दरवाद्य वारी करा, एक ठरवून घ्या आणि ती वारी मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याची म्हणा, शिवरात्रीची म्हणा, आपण आवर्जून करा. आपण मुक्ताबाईकडं आपण यावर्षी विनंती करतो. झालेली सेवा आदिशक्ती जगन्माता चित्कला मुक्ताबाईच्या चरणी अर्पण करतो. आदरणीय काकासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या चांगल्या कर्माचा परिणाम म्हणून हा समाज गोळा झाला. आप्पासाहेब, बाबासाहेब, एकनाथ बाबा, वैकुंठवासी, आणखी सगळी त्यांच्या परिवारातल्या आशीर्वादास पात्र असलेली सगळी मंडळी, त्यांच्या भगिनी वालोबाई, मंदाबाई, अरुणाबाई, 4 मुली त्यांना आहे, दीपालीताई, अनिताताई, वनिताताई, मनीषाताई आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय सचिनदादा, पुतणी विपिन आणि शिवप्रसाद, या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, प्रणाम करतो. असंच प्रेम या साताळकर पाटील परिवारावर आपण करावं. एक त्यांच्या कुटुंबातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्व हरवलं, त्या दुःखातून सावरण्याकरता तुम्ही जी त्यांना सहानुभूती दिली, जे प्रेम दिलं, ते खरोखर या परिवाराला वाखाणण्याजोगं आहे. तुमच्या प्रेमातून उतराई हा परिवार होऊ शकत नाही. दुःखात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या प्रेमातून उतराई होत नाही, परंतु अशाच प्रेमाची अपेक्षा परिवाराने तुमच्याकडून करावी आणि तुम्ही ती पूर्ण करावी. साताळकर परिवाराने या परिवाराला जमा झालेल्या समाजाला जीवाभावाने सांभाळावं. तुमच्या आयुष्याची पावती काय असेल तर हा गोळा झालेला समाज म्हणजे साताळकर परिवाराची उत्तम पावती आहे. तुमच्या वडिलांवर या पाटील परिवारावर केलेलं या समाजाचं प्रेम आहे ते अबाधित राहावं ही प्रार्थना करतो. महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे श्रद्धेय हरिभक्त परायण रोहिदासजी महाराज मते, ज्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं गोड नियोजन केलं अशा आदरणीय हरिभक्त परायण भजन सम्राट शिवरामजी महाराज बोराडे, मृदंग साथीला हरिभक्त परायण दिनेशजी महाराज मोजाळ, या सगळ्यांना वंदन करतो. दोन्ही कॅमेरावाल्यांना हात जोडून विनंती करतो, कीर्तन यूट्यूबला टाकू नका. मला नोटीस आहे
परिवाराकडे तुम्ही संग्रही म्हणून द्या. युट्यूबला टाकायला शूटिंग केली तर मला त्याचा त्रास होईल अशी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. विठोबार कुमाई बोला बोला. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई सगळ्यांना एक विनंती आहे, वेळ काही झालेला नाही. एक 5 मिनिटं आपण सगळ्यांनी कड काढा. 5 मिनिटामध्ये महत्त्वाचे काही दोन काय असेल ते नियोजन श्रद्धांजली होईल. तर आपण सन्मान या श्रद्धांजलीचा ठेवत चला अशी सगळ्यांना विनंती आहे. 5च मिनिटं थांबायचं असतं, फक्त थोडंसं तुम्हाला त्रास होतो याची जाणीव आहे. जे विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल. 5 मिनिटात श्रद्धांजली उरकेल आणि आपण कार्यक्रम आटपूया. आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहे. बाबा या. विठ्ठल जय जय विठ्ठल.